बसायला सुरुवात झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंगळुरूमध्ये उद्यापासून हॉटेलला टाळं लागणार आहे। त्यामुळे बंगळुरू हॉटेल असोसिएशनने केलेल्या घोषणेमुळे फूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसणार आहे। यामुळे नोकरदार पर्यटकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। हॉटेल चालकांनी तेल कंपन्यांना तातडीने गॅस पुरवठा सुरू करण्याचं आवाहन केलेलं आहे। युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती 30% वाढल्या। कच्च्या तेलापासूनच पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती केली जाते। त्यामुळे कच्चं तेल महागल्यास याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होण्याचा अंदाज असून वाहतुकीचा खर्च वाढल्यास महागाई सुद्धा वाढण्याची भीती आहे। दरम्यान तेलाच्या किमतीबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलं। देशातील पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये भारतात हॉर्मुझच्या मार्गे केवळ 40% इंधन येतं। इतर मार्गांनी देशात जवळपास 60% तेलाची आयात केली जाते असं सरकारचं म्हणणं आहे। मात्र युद्ध कायम राहिल्यास हा साठा पुरणार नाही, हेही तितकंच महत्त्वाचं। युद्धाचे चटके आता महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना बसू लागले। कतारनं एलएनजीचं उत्पादन थांबवल्यानं भारताला होणारा पुरवठा विस्कळीत झाला। त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे गॅसवर गेले। संभाजीनगरमध्ये एलएनजीच्या तुटवड्याचा अनेक उद्योगांना फटका बसलेला असून एलएनजी अभावी 5 मोठ्या उद्योगांचं उत्पादन ठप्प झालं। तर उद्या एमआयडीसी मधील आणखी उद्योग ठप्प होण्याची शक्यता आहे। ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना एलएनजी तुटवड्याचा मोठा फटका बसतोय। एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज आहे। मात्र युद्धामुळे हा पुरवठा विस्कळीत झाला। दरम्यान शेंद्रा, वाळूज, चिखलठाण्यातही ऑटोमोबाईलला गॅस तुटवड्याचा फटका बसतोय। याशिवाय एलएनजीच्या तुटवड्यामुळे स्टील कंपनीत युनिट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। हमारे रिसर्च के हिसाब से 24-25 में जो डेटा है उसके अकॉर्डिंगली कम से कम 250 टू 300 टन्स पर डे का यूसेज है इंडस्ट्री में। और ये भी इंडस्ट्री में ऑटोमोबाइल इंडस्ट्री सबसे ज़्यादा ये यूज़ करती है। सेरेमिक जो इंडस्ट्री है वो यूज़ करती है, फार्मा इंडस्ट्री यूज़ करती है। चितेगांव में काफ़ी बड़ी स्टील कंपनीज हैं, उनके पास में भी यूज़ होता है। तो ये जो पर डे यूसेज है टन का, ये उससे भी ज़्यादा होने वाला है। इसमें कुछ यूनिट्स बंद होने में है, कुछ यूनिट्स के पास में थोड़े दिन का स्टॉक बचा हुआ है और कुछ यूनिट्स जस्ट दे आर ऑलमोस्ट ऑन द वर्ज नाउ। गॅस, पेट्रोल, डिझेल बाबत केंद्र सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत। कोणीही अफवा पसरवू नये, कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये। अफवेवर विश्वास ठेवून जर साठेकरण आपण सुरू केलं तर परिस्थिती खराब होईल। त्यातनं डिमांड आणि सप्लाय हे जे काही सूत्र आहे ते सूत्र कुठेतरी गडबडेल। आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। आखाती देशातील युद्धाबाबत भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सभागृहात निवेदन दिलं। पश्चिम आशियातील परिस्थिती आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तेहरानमधील भारतीय दूतावास, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सरकार काम करत असून पंतप्रधान मोदी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। यानंतर विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला, तर राज्यसभेतही विरोधकांनी पश्चिम आशियाच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची मागणी केली। मात्र ती पूर्ण न झाल्यानं विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला। By highlighting the 3 guiding factors of our approach. 1. India is in favor of peace and urges a return to dialogue and diplomacy. We advocate de-escalation, restraint and ensuring the safety of civilians. 2. The well-being and security of the Indian community in the region is our priority. We will continue to work with the governments of the region towards that end. And 3. Our national interest, including energy security and trade flows, will always be paramount. I'm confident, sir, that the government has the full support of this august House on this matter. I thank you. तर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंनी भारत सरकारच्या भूमिकेचा कठोर शब्दात निषेध केला। एशिया में तेजी से बदल रही जियोपॉलिटिकल सिचुएशन अब वहीं तक सीमित नहीं है। इसका असर भारत की
एनर्जी सिक्योरिटी पर पड़ रहा है। भारत की छवि और साख पर भी इसका असर पड़ रहा है। भारत अपनी क्रूड ऑयल की लगभग 55% जरूरतें पश्चिमी एशिया से होने वाले इंपोर्ट से पूरी करता है। कॉन्फ्लिक्ट बढ़ने का सीधा असर हमारे देश में इकोनॉमिक स्टेबिलिटी पर भी पड़ेगा। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याची कशी खिल्ली उडवली आपण तेही पाहूया। जिनकी जिंदगी एक परिवार की गुलामी में गई, उनको देश कैसे चलाते हैं, देश कैसे सार्वभौम रखते हैं, सॉवरेन रखते हैं, इसके बारे में कोई अता पता नहीं है। मोदी जी ने दिखा दिया कि जिस समय टैरिफ वॉर हुआ, भारत झुका नहीं, भारत तनकर खड़ा रहा, भारत ने उसका सामना किया। भारत ने अलग अलग देशों से टैरिफ एग्रीमेंट्स किए, जिसके चलते टैरिफ वॉर करने वालों को भी पीछे हटना पड़ा और भारत ने अपनी ताकत दिखाई है। इसलिए परिवार की गुलामगिरी करने वालों ने इस प्रकार की बात करना यह हास्यास्पद है। युद्धाचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला। इंधनाचे दर झपाट्यानं वाढल्यामुळे आणि अनेक उड्डाणं रद्द झाल्यामुळे एअरलाईन्सना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागते। परिस्थिती लवकर सुधारली नाही तर विमान भाडं वाढण्याची आणि उड्डाणांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। सिंगापूरमध्ये जेट इंधनाचे दर 72% वाढलेत, जो विक्रमी उच्चांक मानला जातोय। विमान भाड्यात एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचा खर्च साधारण 40% असतो, त्यामुळे इंधन महागलं की तिकिटांचे दर आपोआप वाढतात। त्यामुळे एअर इंडिया, इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची भेट घेऊन सरकारकडे दिलासा देण्याची मागणी केली। तसंच युद्धाच्या धोक्यामुळे विमानांच्या वॉर रिस्क इन्शुरन्सचा प्रीमियम देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे विमान कंपन्या दुहेरी संकटातून जात आहेत। त्यामुळे प्रतिदिवशी 150 ते 200 कोटींचा फटका बसत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। आखाती देशातील युद्धाचा मोठा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसतोय।